बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे। अशातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी हत्या प्रकरणातल्या फरार आरोपींबाबत एका फोन कॉलचा हवाला देत खळबळजनक दावा केलाय। दमानी यांनी केलेला हा दावा किती खरा किती खोटा हे तपासानंतरच समोर येईल, पण हा दावा प्रचंड मोठा मानला जातोय। 3 आरोपींचा मर्डर, 3 आरोपींना संपवलं, कर्नाटक बॉर्डरवर फेकले मृतदेह, अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा। अंजली दमानी यांच्या खळबळजनक दाव्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नववळण मिळालंय। 3 आरोपींना संपवलं गेलं आणि त्यांच्या डेड बॉडीज कर्नाटक बॉर्डरवरती फेकल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। अंजली दमानी यांना ही माहिती मिळाली ती एका फोन कॉलवरनं। दमानी यांना आलेल्या अनोळखी कॉलनं हा सगळा खुलासा केलाय। या प्रकरणातले 3 आरोपी अजूनही फरार आहेत आणि म्हणूनच या आरोपाचं गांभीर्य वाढलंय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील एकूण 7 आरोपींच्या विरोधात केस पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला गेलाय। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 4 पोलिसांनी अटक केली आहे। तर सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 जण फरार आहेत। याच फरार आरोपींबाबत त्यांना फोनवरनं मिळालेल्या माहितीवरनं अंजली दमानी यांनी हा मोठा दावा केलाय। अंजली दमानी यांच्या दाव्यानं मात्र मोठी खळबळ उडतीये। असं जर काही घडलं असलं तर ते भयानक आहे। बीड जिल्ह्याच्या इतिहासात अशी घटना घडली का नाही माहित नाही मला, पण असं जर काही घडलं असेल, आदरणीय दमानीताई जर असं म्हणत असतील अंजलीताई, तर मला त्यांचं खरोखर म्हणजे वाईट वाटतं की असं बी घडू शकतं का बीड जिल्ह्यात, आणि असं असेल तर खूप भयावी परिस्थिती आहे। दमानी यांनी पोलिसांना माहिती द्यावी असं संजय शिरसाट म्हणाले, तर हवेतल्या वक्तव्यावरती बोलणार नाही अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली आहे। करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या, शासन तुमच्या पाठीशी उभं आहे, शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत। 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठे आहेत, मग त्यांना तिकडे का टाकलं, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करतायत। ते काही बोलतील, आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार नाही। कोण त्यांचं खून कोण करेल बाबा, काय संबंध आहे? त्यांचा खून बिन नाही, ते 3 बी सापडतील आणि 4था बी सापडेल आका। फरार आरोपींची खरंच हत्या झालीये का? फरार आरोपी अजूनही हाती का लागत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं मात्र पोलिसांना द्यावीच लागतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल एक मोठं वक्तव्य केलं, त्यावरनं प्रचंड वादही निर्माण झाला। आज प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेऊन परखडपणे आपलं मत मांडलं। राजकारणात महिला कलाकारांना का खेचता असा रोखठोक सवाल यावेळी प्राजक्तानं विचारला। कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, यातूनच तुमची मानसिकता दिसते असं म्हणत प्राजक्तानं सुरेश धस यांना खडे बोल सुनावले। त्यांनी आपली जाहीरपणे माफी मागावी आणि आपलीच नाही तर इतर अभिनेत्रींची सुद्धा, ज्यांची नावं त्यांनी घेतली आहेत त्यांचीही माफी मागा अशी मागणी प्राजक्तानं केली। यावेळेला प्राजक्ता कमालीची भाऊक झाली। प्राजक्तानं धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रारही दिली आहे, तर माफी मागणार नाही अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली आहे। बीड प्रकरणावरनं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे। मला असं वाटतं माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं पुन्हा एकदा रिवाईज करून पाहावं, त्याच्यात ऑब्जेक्शन खाली करणे बाबा मी बोललेलो नाही। आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे। इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका। माझ्या ठाई प्राजक्ता माळी संपलेला आहे। बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना
जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे. गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही. ते काय माझ्या दुश्मन नाही, माझी त्यांची नीटनाटी ओळखही नाही बरं का. आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो.